वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाइन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाइन बनवणं खूप अवघड वाटतं। तर आज मी तुम्हाला जी डिझाइन सांगणार आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। आणि नक्कीच ह्या ब्लाउज डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन नक्कीच आवडेल। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल, ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल। ठीक आहे, चला तर मग आता आपण डिझाइन कटिंग स्टिचिंग करायला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघू शकता की छान असा ब्रॉकेट टाईपचा ब्लाउज आहे आणि मी थोडासा पाव मीटरपेक्षा सुद्धा कमी कपडा घेतलेला आहे इथे साडीचा डिझाइन बनवण्यासाठी। ठीक आहे, तर बघा मग हा जो काही कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा आज आता आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। आणि इथे मी ऑलरेडी अस्तर आणि मी म्हटलं आताच की ब्लाउजचा बॅक पार्ट कटिंग केलेला आहे। तर मग तुम्हाला सगळ्यात आधी आता ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहज लक्षात येईल। तर बघा ब्लाउजची उंची आहे ते 12.5 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर आपण घेतलेला आहे। आणि इथून जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा इथे 5.5च घेतलेला आहे। साईजनुसार वेगवेगळा घ्यायचा असतो, तर त्याचे चार्ट मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकले। आणि इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन तुम्हाला जेवढा हवा आहे त्यानुसार। ठीक आहे, तर अशा पद्धतीचे मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग केलेला आहे। आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपण अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर त्यावर करणार आहोत। तर बघा इथून टेप ठेवायचा आणि जेवढी तुमची म्हणजे मागचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून मार्किंग करायची आणि 2.5 इंच गळा रुंदीची खाली आणि वरती असं दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा मी इथे सुद्धा केलेली आहे आणि मागचा गळायचा होता 9, अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी 9.5ला मार्किंग इथे करून घेतलेली आहे। आणि बघा त्यानंतर आता पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून इथे मी हा बॉक्स इथे बेसिकली ड्रॉ करते। ही आपली बेसिक स्टेप आहे, कुठलाही गळा असो। आणि त्यानंतर काय करायचं आहे, साईडने आपल्याला इथे 2.5 किंवा 3 इंचाला मार्किंग करायची। तर मी ती 3ला मार्किंग केली आणि हा जो काही शेप आहे तर तो ह्या पद्धतीने इथे आपल्याला मॅच करायचा आहे। आणि त्यानंतर तिथून थोडासा खाली आपल्याला इथे गोलाकार अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे। ठीक आहे, हा थोडासा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतात, म्हणजे थोडा कमी डीप होईल। तर अशा पद्धतीने आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला इथे ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच कटिंग करायचं आहे। आता कटिंग कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते। मी फक्त मार्किंग थोडी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की एक्झॅक्ट आपला शेप कुठला आहे ते। ठीक आहे, आता बघा आपण हे कटिंग करून घेऊयात। आणि आता इथून कटिंग करताना इथून सुरुवात करायची आहे, फक्त इथपर्यंत लक्षात राहू द्या। आणि त्यानंतर मग वरून पुन्हा आपल्याला या शेपपर्यंत कटिंग करून घ्यायचं आहे। बघा ह्या पद्धतीने फक्त एवढा शेप आपण कटिंग केलेला आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा मधला गळा कट केलेला आहे। आता आपल्याला ब्लाउजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचं। त्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा। त्यानंतर इथे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक पिना, अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून स्टिचिंग करताना सोपं जाईल। आणि शोल्डरला पिना लावल्यामुळे आपला गळा स्प्रेड होणार नाही, म्हणजे शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही। आणि एकदा गळा रुंदी इथे चेक करून घ्यायचं 5 बरोबर येते का, तर बरोबर आहे। ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे। आता टीप मारताना ते गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकसारखं मार्जिन येईल, कारण की आता आपण ही जी काही टीप मारत आहोत तर यावरच आपला गळ्याचा शेप सगळा डिपेंड आहे। आता हा जो काही गळ्याचा आकार आहे तर हा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा करू शकतात किंवा बिना कॅनव्हासचं सुद्धा करू शकतात, जसं मी करत आहे तसं। ठीक आहे, तर बघा इथे टीप मारून झालेली आहे। त्यानंतर आता काय करायचं, कमरेच्या साईडला लगेचच आपण साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात, जेणेकरून आपला गळ्याचा पार्ट आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच इथे रेडी होईल। आणि बघा मग ह्या पद्धतीने इथे मी हे कटिंग करून घेतलेलं आहे।
त्यानंतर मधला जो काही शेप आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। ठीक आहे, इथे कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला पकडायचं नाही। हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आणि त्यानंतर आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि त्याचा शेपसुद्धा आपल्याला प्रॉपर जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच यावा। यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचा गळा कुठलाही असो तरीसुद्धा। ठीक आहे, कट्स मारून झाल्यानंतर आता पिना काढून हा बॅक पार्ट आपण ह्या पद्धतीने सरळ करून घेऊयात। हे बघा, आणि हा सरळ झाल्यानंतर गळ्याच्या साईडला प्रॉपर असा व्यवस्थित प्रेस करायचा आहे आणि खाली कमरेच्या साईडला सुद्धा। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला कमरेच्या साईडला इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा, इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही। त्याचबरोबर गळ्याचा शेप प्रॉपर यावा यासाठी अतिशय सावकाश तुम्ही मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडत इथे दाबटीप देत आहे, सेम तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने द्यायचं आहे, म्हणजे तुमचा सुद्धा गळ्याचा शेप एकदम प्रॉपर असा फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल। गडबडीमध्ये काय होतं की टिप थोडीशी तिरकी वगैरे जाण्याचे चान्सेस असतात, त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा बदलते, कधी कधी आपला कपडा एकसारखा पकडला जात नाही म्हणून। आणि त्यानंतर बघा, आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात। आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला हा बॅक पार्ट छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच होईल। तर बघा, इथे लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं फिनिशिंग सहित सोबतच रेडी झालं। त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। हे जोडताना ते कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण स्टिचिंग वगैरे करू तर ते कमी पडायला नको आणि कटिंग स्टिचिंग करणं सोपं जावं त्यासाठी। म्हणूनच मग गळा फिनिशिंग सहित प्रॉपर रेडी झाल्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो आपल्याला पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच। तर बघा, मग हा बॅक पार्ट इथे आपला रेडी झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। ठीक आहे, आता ह्या पद्धतीने तो फोल्ड करून सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर मी इथे चॉकच्या साईडने बघा सेंटरला बरोबर एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता आपण जो काही साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे थोडासा डिझाईन बनवण्यासाठी, तर तो इथे मी घेते। आणि आता कशा पद्धतीने पुढची डिझाईन बनवायचं तर हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, म्हणजे तुमच्या ते इझिली लक्षात येईल। फक्त एवढं गळा व्यवस्थित रेडी करून घ्यायचं आणि ते किती उरते आपल्याला थोडासा डिस्टन्स ठेवून ते बनवायचं आहे। तर 3 इंच उरते, खाली किती डिस्टन्स आहे गळ्याच्या खाली ते मोजून घेतलं, म्हणजे 4 होतं, 1 इंचाचं तरी आपल्याला मार्जिन हवं आहे। आणि बघा, आता ह्या पद्धतीने मी थोडासा कपडा इथे कट करून घेते, ह्या पद्धतीने फोल्ड करून बघा। रुंदीसुद्धा आपल्या गळ्याची जेवढी रुंदी आहे ना तर त्यानुसार घ्यायची आहे ती। तर बघा, मी इथे डबल फोल्ड पट्टी कट करून घेतलेली आहे आणि आता सगळ्यात आधी एक साईडने स्टिप मारून घेणार आहे। तर इथे मी मॅचिंग दोरा घेतलेला आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे प्रॉपर यावे। सो तुम्हीसुद्धा बॉबिनचा म्हणजे खालचा दोरा जर सेम तुम्ही ठेवू शकता, फक्त वरचा दोरा चेंज करून घ्यायचा, कारण की आता कपड्याचा कलर वेगळा आहे त्यासाठी। ठीक आहे, तर बघा, हे 5.5 आहे आणि खाली जवळजवळ 3 3.5 येते। ठीक आहे, आणि ते 3 येईलच आता। आणि बघा, मग इथे मी एक टिप मारून घेतलेली आहे वरच्या साईडने, सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे बघा। आणि कपडा एक साईडला तर जॉईंटच होता, तर एक साईडला ओपन होतं, तर मी तसंच ओपन ठेवलेलं आहे। एक्स्ट्राचं थोडं कट करून घेते बघा, दोन्ही साईडचे धागे वगैरे। आणि आता हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने, आणि उलटं ठेवून टिप मारलेली आहे, लक्षात राहू द्या। आणि एक साईडने जॉईंटच होतं, त्यामुळे टिपचा प्रश्नच नाही, पण एक साईडने आपण ओपन ठेवलं म्हणजे ते आपल्याला सरळ करता येईल। आता काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे या पद्धतीने फोल्ड करून आपण एक टिप टाकून घेऊयात। एक साईडनी गरज नव्हती, मी म्हटलं दुसऱ्या साईडनी फक्त दाबटीप कशी देतो तसं आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडने दाबटीप दिली। त्यानंतर इथे सेंटरला मार्किंग करायची आहे आणि बघा, ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून तुम्ही सुई धाग्याने पॅक करू शकतात किंवा मशीनवर सुद्धा टिप टाकू शकतात। तर मी डायरेक्ट मशीनवर 2-3 टिपा टाकून ते व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे। तर बघा, मग इथे हा बो रेडी झालेला आहे एकदम परफेक्ट असा। ठीक आहे, आता हा आपल्याला बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे। तर बरोबर सेंटरला मार्किंग केलेली आहे, तर बोचा सेंटर आणि हा सेंटर आपल्याला मॅच करायचा आहे बघा। खालनं सुरुवात करायची आहे, वरती आपल्याला थोडासा डिस्टन्ससुद्धा सोडून द्यायचा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर साईडचा पार्ट आपल्याला थोडासा व्यवस्थित सरळच पकडायचा आहे ॲक्च्युली डिझाईन बनवण्यासाठी। आणि इकडनं आता आपण टीप मारून ते जोडून घेऊयात। स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, सेम त्याच पद्धतीने बघा इकडनं सुद्धा मी ते व्यवस्थित सरळ पकडलेलं आहे बघा।
मी म्हटलं आत्ताच. आणि त्यानंतर इथे इझिली सिंपल अशी टिप मारून घ्यायची आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कडेने मारायची आहे. स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, मी एक लेस घेते, पण मला बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की आपल्याला लेसला शक्यतो मॅचिंग दोरा यूज करायचा असतो. सो त्यामुळे मी इथे गोल्डन दोरा ओवून घेतलेला आहे. आणि आता गोल्डन कलरची लेस इथे मी यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस करू शकतात, पण गोल्डन शक्यतो कशावरसुद्धा इझिली मॅच होते, त्यामुळे मग ही लेस ओके आहे. आता लेस लावण्याच्या आधी मी इथे बॅक साईडला टक्स टाकून घेते. बघा सेंटरपासून 4.5 आणि उभा 4च्या टक्सची इथे दोन्ही साईडने मार्किंग केलेली आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. स्टार्टिंगला एंडिंगला नेहमी लॉक करायचं आहे आणि टक्सला डबल टिपसुद्धा द्यायची आहे. हे दोन्ही पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आता आपण इथे टाकून घेऊयात. हे बघा, म्हणजे कसं ना, लेस लावताना सुद्धा आपल्याला थोडासा अंदाज येतो की कशा पद्धतीने आपल्याला इथे लेस लावायची आहे, कारण की आता आपल्याला खालच्या साईडने सुद्धा लावायचे आहे. त्यामुळे मग आपण इथे आधीच टक्स टाकून घेतले. तर बघा दोन्ही साईडने प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. आपण इथे टक्स टाकलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात. आणि आता एक गोल्डन लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी खालचा म्हणजे गळ्याचा जो काही खालचा गोलाकार शेप आहे, तर इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा इथून आता मी सुरुवात करते आणि इकडनं एक मार्किंग केली ॲक्च्युली डिझाईनसाठीची. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला या पद्धतीने फोल्ड करून प्रेस करून घेते आणि मग ती मार्किंग डार्क करते. ठीक आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करायचं, म्हणजे दोन्ही साईडचा शेप व्यवस्थित प्रॉपर येतो आणि डिस्टन्ससुद्धा सेम राहतो. तर बघा सगळ्यात आधी ह्या पद्धतीने इथे गोलाकार आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, पण ही लेससुद्धा छान असते, ट्रेंडमध्ये असते आणि बऱ्याच कस्टमरला ही लेस आवडते सुद्धा, कारण ती लवकर खराबसुद्धा होत नसते. सो त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी लेस इझिली यूज करू शकता. ठीक आहे. तर बघा इथे मी ही लेस लावून घेतली. एवढंच नाही, त्याला डबल टिपसुद्धा दिलेली आहे, जेणेकरून ते लवकर निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि त्याची प्रॉपर फिनिशिंगसुद्धा येईल. तर बघा त्याच्या खालीच बरोबर थोडंसं किंचितचं मार्जिन ठेवत आपल्याला अजून 30 लेस लावून मग त्यानंतर इथे बोला कंटिन्यू करायची आहे. बघा जसं बोचा शेप आहे ना, तसंच आपल्याला तो व्यवस्थित कडेकडेने लावून घ्यायचा आहे. आणि मग पुन्हा ती कंटिन्यू आपल्याला तशीच कमरेच्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे. ठीक आहे. एक्स्ट्राची मी इथे कट करून घेतलेली आहे. आता ह्या लेसला सुद्धा डबल टिप द्यायची. मी नेहमी सांगते आणि आजसुद्धा पुन्हा सांगते की शक्यतो लेस तुमची जाड बारीक कशीही असो डबल टिप देत चालायची आहे. त्यामुळे 2-3 फायदे असतात की मी आताच म्हटलं की फिनिशिंग प्रॉपर येते, त्याचबरोबर लेस लवकर खराब होत नाही आणि डबल टिप दिल्याने ती व्यवस्थित दाबून राहते, म्हणजेच ती वरती तरंगतसुद्धा नाही. आता बघा सेम त्याच पद्धतीने त्याच शेपमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. तर मी खालच्या साईडने लावायला सुरुवात केलेली आहे आणि ती पुन्हा बरोबर वरती आपल्याला बोला मॅच करत जसं इकडच्या साईडने लावलेली आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे. बघा मी व्यवस्थित काळजीपूर्वकच लावते, कारण डिस्टन्स सेम राहणं खूप गरजेचं आहे, तरच ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येईल. आणि आता बघा मी इथे डबल टिपसुद्धा देऊन घेत आहे. ठीक आहे. प्रॉपर असं. तर बघा एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे आता ही दोन्ही साईडनी लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं, आता बघा गळ्याच्या साईडने आपल्याला जे काही आपण खाली मार्किंग केले तिथपर्यंत तशाच शेपमध्ये लेस लावायची. इथे तुम्ही दुसरीसुद्धा लेस यूज करू शकता, बट मी हीच लेस यूज करणार आहे. तरीसुद्धा छान असं लूक येतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक आणि हे दोन्ही लेस बरोबर त्या लेसमध्ये दाबले जातील याची काळजी घेत आपल्याला ही लेस बरोबर आपण जिथे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राची मी इथे कट करून घेतलेली आहे बघा. आणि आता इथे सुद्धा डबल टिप देऊन घेत आहे व्यवस्थित काळजीपूर्वक. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेऊयात. मार्किंग तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे. ठीक आहे. आणि इथं गळ्याच्या साईडला मी काही जास्त डिस्टन्स सोडलेला नाही आहे, तर तुम्हीसुद्धा नाही सोडला तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपल्याला ही डिझाईन व्यवस्थित मॅच करायची आहे आणि खालच्या शेपला ज्या काही लेस लावलेल्या आहेत तर त्या ह्या लेसमध्ये दाबल्या जावा यासाठी मग व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. आता इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. ठीक आहे. हे बघा व्यवस्थित थोडंसं आणि बघा मग मी इथे सुद्धा डबल टिप देऊन घेतलेली आहे. तर फायनली दोन्ही साईडने छान असं आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. बघा तुम्ही इथे बघू शकतात, एक्स्ट्राचं मी धागे वगैरे थोडंसं कट करून ते सेम करून घेतलेलं आहे. तर बघा मग फायनली आपण खूप छान असं कलर कॉम्बिनेशन सहित लेस वगैरे लावून इथे ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आता वरती आपल्याला नॉटसुद्धा लावायचे आहे. तर आपल्याला एका डिझाईनसाठी म्हणजे एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. तर ते सेम मी कट करून घेतलं आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली एवढं
मार्जिन ठेवून आपण ते नॉट लावून घेतले। नॉट लावताना व्यवस्थित लॉक करायचं आणि एका साईडने लावून झालं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडने करायची, म्हणजे दोन्ही साईडचे व्यवस्थित एकाच लेवलमध्ये नॉट लागले जातात आणि आपल्याला फिटिंगला वगैरे प्रॉपर बसतो। ठीक आहे, एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घेते आणि फायनली दोन्ही साईडने नॉट लावून घेतलेले आहे। आता इथे कस्टमरला रेडीमेड जे काही लटकन असतात तर ते लावायचे होते, त्यामुळे मग मी इथे काही फॅब्रिकपासून बनवलेलं नाही। जर तुम्हाला फॅब्रिकपासून बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता, कारण की आपल्या चॅनलवर फॅब्रिकपासून लटकन बनवण्याचे बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत, जेणेकरून तुम्हाला फॅब्रिकपासून छान न्यू डिझाईन्स बनवता येईल। सो ते व्हिडिओ बघून तुम्ही तसे लटकन इझिली बनवू शकता। तर बघा मग फायनली आपला खूप सुंदर असा बॅकनेक इथे रेडी झालेला आहे आणि तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की साडीचा थोडासा कपडा वापरून आपण किती सुंदर अशी सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित डिझाईन बनवू शकतो। आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची पद्धत खूप सोपी आहे। मला तरी असं वाटतं की एखादा तुम्ही जरी बाय चान्स कधी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजला खूप सुंदर अशी लूक येणारी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं लूक खूप सुंदर येतं आणि बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे आणि खूपच कमीत कमी टाईममध्ये सुद्धा ही डिझाईन रेडी होती। सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लूक येईल। सो नक्की ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, तसंही मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठीच। ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची ब्लाउज डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।